नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला ठाकरे बंधूंनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे बंधूंचा मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रकाशित। शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या हस्ते वचननामा प्रसिद्ध। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा। मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। तर महाराष्ट्राचं यूपी बिहार करणं सुरू, सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, राज ठाकरेंचं विधान। सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे, केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू, बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी घातक। मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली, मतदानाआधी महायुतीच्या बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका। राहुल नार्वेकरांना कोणाची सुरक्षा काढून घेण्याचा अधिकार नाही, नार्वेकरांना पदावरून हटवा, गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरेंची टीका। जनतेवर दमदाटी करत आहेत, निवडणूक आयोगानं हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा, अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल। 3 लाख कोटींचा घोटाळा यांनी केलाय, त्यातून किकबॅक घेऊन हे खोकासूर निवडणुकीसाठी वापरतायत, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। बीएमसीमध्ये 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा महाघोटाळा केला, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप। 10 वर्षांमध्ये 21,000 कोटी खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची दुरवस्थाच असल्याचा दावा, तर ठाकरेंचा उद्धव मामू असा उल्लेख। बिनविरोध निवड झालेल्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया रद्द करा, तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर भाजप याच मुद्द्यावर पश्चिम बंगालमध्ये कोर्टामध्ये गेलं होतं, राज ठाकरेंचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात, 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय। नव्या शिवसेना भवनामध्ये आल्यानंतर राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कॅमेरामन कार्टूनिस्टची युती झाली असं एक जण म्हणाला, मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला, महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। एकनाथ शिंदेंना घेतल्यामुळे भाजपला पश्चाताप झालाय, अजित पवारांना सत्तेमध्ये घेतल्याचा पश्चाताप, या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। दिल्लीमधील 2 नेत्यांमुळे ते सत्तेमध्ये आहेत, पश्चाताप दिल्लीला सुद्धा झालाय, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन, 2047 पर्यंत महायुतीचं सरकार असणार, राऊतांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, राऊतांच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। शिवतीर्थावर आमच्या युतीची सभा होऊ नये म्हणून रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा सरकारवर आरोप। 11 किंवा 12 तारखेसाठी परवानगी मागितली, मात्र सभा होणार, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार, उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची 10 जानेवारीला सभा होणार। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली आहे, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर, वरळीमध्ये जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शेलारांकडून समाचार, काँग्रेससोबत बसलात त्याचं काय, असाही सवाल। ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर चोरीनामा आहे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर चित्रा वाघ यांची टीका। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात बाळासाहेबांचा फोटो आहे पण आत्मा नाही, वचननामा मराठी माणसाला बाळासाहेबांना वेदना देणारा, शिंदेच्या सेनेचे नेते राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर टीका। संजय राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका, तुम्हाला लोक ताटाखालचा मांजरच बोलणार, राऊतांचा टोला, तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये, रवींद्र चव्हाणांचा पलटवार। मुंबईसाठी राजकीय पक्षांची रणनीती पाहायला मिळते, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईनंतर ठाण्यासाठी ठाकरे बंधूंचा जाहीरनामा, आम्ही वचनबद्ध आहोत, या टॅगलाईनच्या माध्यमातून ठाकरेंचा ठाण्यासाठी वचननामा। उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी, फडणवीस तुम्ही हिंदू आहात की नाही ते आदेश सांगावं, मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। मुंबईचा महापौर मराठी होईल, संजय राऊतांकडून पुनरुच्चार, आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, हिंदू कशाला म्हणा ना, मराठी महापौर होईल, फडणवीसांचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठी होईल, या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल, उद्धव ठाकरेंकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख, यावर ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली आहे, अमित साटम यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर।
माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश, कांदिवलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. नील सोमय्या यांच्या विरोधात 107 वॉर्डमध्ये ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार दिनेश जाधव विरुद्ध नील सोमय्या यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल. दिनेश जाधव ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार, फक्त ते मशालऐवजी दूरदर्शन संच या चिन्हावर निवडणूक लढतील अशी माहिती. 12 तारखेला शिवतीर्थवर फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार. शिवतीर्थावरून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार. 12 जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर सभा. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची प्रचाराची एकच संयुक्त जाहीर सभा. शिवाजी पार्कमध्ये होणार जाहीर सभा. शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत प्रचार करण्यावर ठाकरे बंधूंचा भर. आमच्या उमेदवारांना 5 कोटींच्या ऑफर दिल्या. अविनाश जाधवांची माहिती. एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. सत्ताधाऱ्यांच्या गोडाऊनवर धाड पडली, त्यातून पैसा येतोय का? अविनाश जाधवांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. मनपा निवडणूक रणसंग्राम संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रामध्ये का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आलेत. बिनविरोधावरील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर. राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रतिष्ठा धुळीस मिळवली. लोक ताटाखालचा मांजरच म्हणणार. राऊतांची टीका. तर कायद्यानुसार नोटा नावाचा उमेदवार आहे, निवडणूक रद्दही होऊ शकते. नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा. राऊतांचा शिंदेंवर निशाणा. ठाकरेंनी किती जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही. उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नसतो. बावनकुळेंची टीका. तर भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंचा निशाणा. माहितीमध्ये एकमेकांवर टीका नको असं ठरलेलं. दादांनी टीका करायला नको होती. अजितदादांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. सोलापुरातील सर्वदे हत्येप्रकरणी आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून मृत सर्वदेंसह त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल. सर्वदे कुटुंबियांनी धारदार शस्त्र घेऊन घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप. अमित ठाकरेंकडून सोलापूरमधील बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. भेटीनंतर अमित ठाकरे भाऊक. सर्वदेंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार. अमित ठाकरेंकडून स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सोलापूरमध्ये यावं. महाराष्ट्र कुठे चाललाय हे बघावं. बाळासाहेब सर्वदेंच्या न्यायासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार जाहीर. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 173 मधून निवडणुकीच्या रिंगणात. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये लढत.